ध्यास एक न संपणारा प्रवास बहुउद्देशीय संस्था यांच्याद्वारे जेवण वाटपाच्या उपक्रमामध्ये थोडे बदल करण्यात आलेले आहेत। कारंजा शहरामध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेले असून सर्व दुकाने उघडल्यामुळे आणि सर्व मजूर वर्गांना काही ना काही काम मिळाल्यामुळे थोडा का होईना आधार हा गावातील गरजूंना मिळालेला आहे। त्यामुळे आपल्याकडे देण्यात येणारे जेवण आपण गावातील लोकांना न देता ते रस्त्यानी आपापल्या गावी पायदळ जाणाऱ्या गरजूंना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। योग्य ती खबरदारी घेऊन म्हणजे आमच्याकडील जुन्या साड्याच्या पिशव्या शिवून त्यामध्ये त्यांना जेवणाचे पाकीट ठेवून योग्य ती खबरदारी घेऊन ती त्यांना देण्यात येत आहे। आपण आजसुद्धा आपल्या माणुसकीचा परिचय देत आमच्या या कार्यात सहकार्य करून धान्य भाजीपाला किंवा रोख रक्कम देऊन विविध प्रकारे सहकार्य करावे असे आवाहन पूनम गोपालदास बंग यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केलेले आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।